नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम, आहार आणि झोपे इतकंच ताणतणाव व्यवस्थापनाचंही महत्व आहे. पण हे ताणतणाव व्यवस्थापन नेमकं कसं करावं आणि जेव्हा तणाव असतो तर त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होत असतो, याविषयीची माहिती आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, मला सांगा की ताणतणावामुळे किंवा तणावामुळे नेमके कोणते आजार होण्याची शक्यता असते? आज आपल्या जीवनामध्ये तणाव हे कॉमन झालेलं आहे. अर्बनायझेशन किंवा शहरीकरण वाढतंय, त्यामुळे तणाव खूप वाढतोय. आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला आहे की आज 15% लोक आपल्या देशामधले मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. एक तरी कमीत कमी 7 मधल्या लोकांनी 7 पैकी 1 व्यक्ती जो आहे एकदा तरी तो तणावामध्ये येत असतो, असा एक ॲव्हरेज आहे. आणि हा तणावामुळे शरीरामध्ये 2 प्रकारचे हार्मोन्स असतात. एक हॅपी हार्मोन्स असतात, एक स्ट्रेस हार्मोन असतात. आणि हे स्ट्रेस हार्मोन्स तयार होत राहतात आणि ते सतत जर निर्माण होत असतील तर आपल्या शरीरावर ते आघात करतात. साधं उदाहरण द्यायचं असेल तर आपण एका पहाडावर उभा आहोत आणि एखादी स्टेप घसरली तर आपण खालीपर्यंत येतो, कुठे स्टॉप लागत नाही. तसंच सतत स्ट्रेसमुळे आजार निर्माण होत असतात. पहिल्यांदा तरी स्ट्रेसमुळे ॲड्रेनलिन सिक्रेशन होतं, त्यामुळे हार्टचं पंपिंग वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. आणि एक साधारण आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला तणाव असतो त्यावेळेस भूक लागत नाही किंवा झोप लागत नाही, त्यामुळे इम्युनिटी कमी होते. आणि हाच तणाव सतत जर आपल्याजवळ असेल शरीरामध्ये तर निश्चितच आपण जुने आजाराला बळी पडतो. मग ते जुने आजार असतील, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, मेंदूचे आजार असतील, सर्व प्रकारचे आजार यामध्ये येतात लाईफस्टाईलचे. तर हा कमी करण्यासाठी एकच उपाय आहे की ओव्हर थिंकिंग नाही केलं पाहिजे. थिंकिंग केलं पाहिजे पण त्याची क्रिया केली पाहिजे आणि मोकळं झालं पाहिजे. ओव्हर थिंकिंग काही लोकांची सवय असते, सतत थिंक करत असतात आणि ऍक्शन कमी घेत असतात. त्यामुळे आपल्या गीतामध्ये पण सांगितलंय की कर्म करत राहा, फळाची आशा करू नका, त्याच्या रिझल्टकडे किंवा परिणामाकडे पाहू नका. कर्म केलं पाहिजे, क्रिया केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. हे सगळं जर चालू ठेवलं तर आपला तणाव निर्माण होत नाही. त्यामुळे आयुर्वेदामध्ये असं एक चांगलं सूत्र सांगितलेलं आहे की तणाव कमी करण्यासाठी 5 मेरिट सांगितले आहेत, 5 व्हॅल्यू सांगितले आहेत, 5 पॉइंट सांगितले आहेत. त्याचं सूत्र असं आहे: दाताः समः सत्यपराः आप्तोपसेवी भवति अरोगः, असं सांगितलं. म्हणजे ह्या 5 गोष्टी जर आपल्याकडे असतील तो निरोगी असतो किंवा त्याला रोग होत नाही. आता दाता म्हणजे कसं आहे, आपल्याला नेहमी आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्याला एखादी वस्तू मिळाली तर फार कमी आनंद मिळतो. पण ज्यावेळेस आपण एखादी वस्तू दुसऱ्याला देतो, एखादी गिफ्ट देतो तर आपल्याला खूप आनंद मिळतो. त्यामुळे शरीरातले हॅपी हार्मोन्स तयार होतात. आता दुसरं मेरिट सांगितलं की सम हा सांगितलं. सम म्हणजे आता आपण एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आहोत, आपल्याशी जे स्टाफ आहे त्यांच्याशी जर आपण सम असलो तर आपल्याला स्ट्रेस येणारच नाही. पण त्याच्यात जर भेदभाव केला आपण तर तो स्ट्रेस वाढतोच, आपलंच नुकसान असतं.
कारण एखाद्या ज्याच्याकडे मेरिट नाही तो आपल्या पुढे पुढे करतो आणि त्याला जर आपण फेवर केलं तर जो ज्याच्याकडे मेरिट आहे तो नाराज होतो. त्यामुळे सगळ्यांना सम पाहिजे. मग हेच उदाहरण आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा होतं. दोन मुलं असतात, दोघांना सम असेल तर तणाव येणारच नाही. तिसरं आहे मेरिट की सत्य पराहा सांगितलेलं आहे. जर खरं बोललं तर तणाव येत नाही, कारण आपण एक खरं बोलण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतं असं म्हणलं जातं, जी फ्रेज आहे. त्यामुळे सत्य पराहा सांगितलेलं आहे. आणि आपतोप सेवी सांगितलं. आपतोप सेवी म्हणजे काय, जे आपले पॅरेंट्स आहेत, गार्डियन्स आहेत किंवा मेंटर आहे, त्यांच्याकडे जो अनुभव आहे त्यांचं जर ऐकलं आपण तर त्यांच्या नॉलेजचा आणि अनुभवाचा फायदा घेऊन मग आपल्याला स्ट्रेस कमी होतो. ह्या आपतोप बरोबर. सेवेमध्ये मग बुक्स आले किंवा ग्रंथ आले किंवा जी काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती सगळे आहे. एखाद्या व्यक्तीपासून एखाद्या मोठ्या ग्रंथापर्यंत सुद्धा त्याचा आपतोप सेवेमध्ये समावेश करू शकतो. म्हणजे यांचा जर सल्ला आपण ऐकलो तर त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो. आणि पाचवं महत्वाचं आहे, क्षमावान असला पाहिजे. एखाद्याची चूक होऊ शकते किंवा एखादी तो चुकू शकतो. एखाद्या वेळेस असं वाटतं की आपल्याला, अरे मी याच्यावर एवढे उपकार केले, त्याला एवढं केलं आणि माझ्यासाठी याने धोका दिला आणि त्याचा स्ट्रेस आपणच घेतो. ते जर त्याला आपण एक्सक्यूज केलं तर तोही सुधारतो आणि आपणही आपला स्ट्रेस कमी करतो. त्यामुळे ह्या 4-5 गुणांनी जर आपण आपलं व्यक्तिमत्व किंवा आपली परिस्थिती, आपलं डे टू डे लाईफ सांभाळलं तर मला वाटतं की 25% तरी आपला स्ट्रेस कमी होतो. म्हणजे एवढाही जरी स्ट्रेस असेल तर कमी करण्याचे पण उपाय केले पाहिजे. बरोबर. कमी करण्याचे उपाय म्हणजे जे आपण ह्या मालिकेमध्ये बऱ्याच वेळ पाहिलेलो आहोत की रोज प्राणायाम केला, 30 मिनिटं वॉक केलं तर हे जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते फ्लश होतात, बॉडीमधून निघून जातात. कारण रक्ताभिसरण वाढलं. रक्ताभिसरण वाढल्यामुळे हे स्ट्रेस हार्मोन त्या सेलवर जे परिणाम होतो तो होत नाही. त्यामुळे सेल प्रोटेक्ट होतात, शरीर प्रोटेक्ट होतं. त्यामुळे प्राणायाम, अनुलोम विलोम किंवा धावणे किंवा चालणे किंवा एखाद्या त्या स्ट्रेस हार्मोन कमी करण्यासाठी आहार पण तेवढाच महत्वाचा आहे. जो आहार आहे तो आपल्याकडे जे मानसिक 3 दोष सांगितले आहेत, सात्विक, राजसिक आणि मानसिक. तर सात्विक आहार जर घेतला तर आपल्याला तो स्ट्रेस कमी होण्याला मदत होतो. हं. ताजा आहार असावा, सकस असावा, त्यामध्ये फळं असावे, बरोबर. त्याच्यामध्ये सलाड असावे. ते जर शिळं खाल्लं आपण तर राग निर्माण होतो. राग आला की मग त्याची परिस्थिती बदलते. मग स्ट्रेस वाढण्याला कारणीभूत होतो. म्हणजे स्ट्रेस म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं, एक शिडी घसरली की आपण खाली खाली येत जातो. तर विचार करत गेलो की त्या स्ट्रेस हार्मोन जास्त तयार होतात आणि आपल्या प्रत्येक सेलवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जुने आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्यांदा स्ट्रेस होऊ नये आणि झाला तरी रोजच्या रोज फ्लश झाला पाहिजे, अशी आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच डॉक्टर, आपण तणाव येऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. पण अनेकदा असं होतं की लोकांवर कामाचा खूप ताण असल्यामुळे ती स्ट्रेस लेव्हल वाढत असते. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? स्ट्रेस आल्यानंतर एकतर ऑफिसमध्ये सुद्धा साधी गोष्ट आहे, कधी कधी स्ट्रेस येतो किंवा आपले विचार करण्याची क्षमता कमी होते, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यावेळेस 2 मिनिटं, 1 सेकंद, 30 सेकंद जरी प्राणायाम केला तरी त्याचा स्ट्रेस कमी होतो. आणि थोडंसं अराउंड सर्कलमध्ये तिथे जरी फिरलात तरी ते सगळा परिणाम काय होतो, ते मेंटल ब्लॉक निघून जातो आणि मेंटल ब्लॉक गेल्यामुळे थोडंसं रक्तपुरवठा वाढतो आणि आपलं माइंड जे आहे ना, न्यूरो ट्रान्समीटर जे आहेत ब्रेनमध्ये जे सेल आहेत ऍक्टिव्ह होतात आणि आपण त्यापासून मुक्त होतो. असे छोटे छोटे टिप जरी पाळलो तरी आपल्याला स्ट्रेस पासून, तणावापासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे पुढचे जे धोके असतात ते टाळू शकतो आपण.
नक्कीच डॉक्टर, तुम्ही तणाव मुक्तीचे जे सगळे मार्ग सांगितलेत ते खूपच उपयुक्त आहे आणि मला आशा आहे की लोक हे मार्ग अवलंबतील आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडासा बदल कुठेतरी घडेल अशी अपेक्षा आपण या व्हिडिओच्या निमित्ताने व्यक्त करूया. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि या पुढच्या भागामध्ये आपण मेंदूचे विकार ज्यांना आहेत तर त्यांची लाईफस्टाईल कशी असायला हवी याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर त्या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.